मूळ प्रश्न मुख्यमंत्री पदाचा नाही, मूळ प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या धर्माचा। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला भाजप प्रणित जे एकनाथ शिंदेचं सरकार आहे त्यांनी कहाण ठेवलेलं आहे गुजरातला, आणि आता एक एक पाठ महाराष्ट्राचा विकण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र वाचवणं हे काँग्रेससाठी पहिले महत्वाचं आहे। महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा काँग्रेसचं योगदान आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंगल कलशाने त्याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगामध्ये विकासाच्या प्रगतीवर नेण्याचं काम वसंतराव नाईक साहेब असतील, असे अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्राने काँग्रेसनी त्यांना दिलं आणि महाराष्ट्र उभा झाला। पण ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राची अधोगती चाललेली आहे, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू आहेत, तरुणांना बेरोजगारांचा महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये केंद्रातल्या सरकारचं धोरण आणि राज्याच्या सरकारचं धोरण हे सगळ्यात महत्वाचं ठरलेलं आहे। आणि म्हणून बेरोजगारांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा महाराष्ट्र, अशा अनेक ज्या काही वाईट परंपरा आपल्या महाराष्ट्राला लागलेल्या आहेत त्या परंपरेला मोडकीस काढणं हाच काँग्रेसचा एक उद्देश आहे। आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या पुढे जातो आहे। त्याच्यामुळे हा मुख्यमंत्री पदाचं जी काही आहे ही आपल्याला लाडकी आमची खुर्ची ही योजना महायुतीने आणलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनाच विचारा आणि आम्हाला फक्त आमचा उद्देश आम्ही तुम्हाला स्पष्ट केलेला आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री खुर्चीची चर्चा आज नाही। महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देईल या पद्धतीचे सर्वे येतात आहेत आणि महाविकास आघाडी निवडून आल्यानंतर आम्ही आमदारांच्या मधून, कारण की आम्ही लोकशाही मानणारी लोक, केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं पण भाजपची संसदीय बैठक सुद्धा झालेली नाही आणि डायरेक्ट एनडीएची मीटिंग घेतली आणि एनडीए मध्ये त्यांनी जाहीर केलं। काल त्यांचं हे केलं, काल त्यांचे एक खासदार मला भेटले दिल्लीमध्ये, सिनियर खासदार आहे, त्यांचे नाव पण सांगतो त्यांचं, राजीव रुडी, ते पायलट पण आहे, ते माझे चांगले मित्र आहेत। ते काल मला सांगत होते की आम्हाला तो डेमोक्रेसी खतम होती। ही काँग्रेस पक्ष आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीनं आमदारातून मुख्यमंत्री निवडू, असं मीडियातले मुख्यमंत्री आम्हाला नको, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। त्याच्यावर आम्हाला कुठली प्रतिक्रिया काँग्रेस पक्षात येणार नाही। नाही आम्हाला काही खुलासा नाही, आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। काँग्रेस बघा, त्याला मलाही कळत नाही हो। आता तर तुम्ही आम्हाला सगळेच मागे ढकलायला लागले होते। सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच झाला महाराष्ट्रात खासदारमध्ये, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका। जनतेत काँग्रेस आहे आणि काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात पुन्हा अजून तुम्हाला पाहता। अजित पवारांनी वक्तव्य केलं की सुनीता पवारांना विरोधात उभं करणं ही माझी चूक। आता त्यांच्या पवार परिवाराच्या बद्दल आम्हाला काहीच फार काही बोलायचं नाहीये, त्याच्यामुळे त्यांचे पारिवारिक वाद आहे, त्या पारिवारिक वादात आम्हाला जायचं काय कारण आहे? मराठीत होते ना पहिले, तब्येत खराब असेल त्यांची त्याच्यामुळे आले नाही। आले नाही, तब्येत तर खराब असेल म्हणून नाही आले। बरं नाही आले तर काय करू, त्याला बघू ना, तब्येत खराब असेल म्हणून नाही आले, आता काय सांगणार त्यांना? लोकसभेला ज्या तिकीट्स डिक्लेअर केल्या तेव्हा स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन तिकीट डिक्लेअर केलेल्या होत्या, त्याचा मोठा फायदा तुम्हाला झाला आहे। तुम्ही लोकसभेला ज्या तिकीट डिक्लेअर केल्या होत्या त्या तिकीट डिक्लेअर करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन ह्या तिकीट डिक्लेअर झाल्या होत्या, आता हाच फायदा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पाहणार आहात का? बिलकुल हाच फायदा राहील। सर्वेच्या आधारावर, मेरिटच्या आधारावरच तिकीटचं वाटप होईल, त्यामुळे फायदा तसाच राहणार। पण मूळ प्रश्न आहे की
आज आपल्याला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने जी काही लूट चाललेली आहे, काल हायकोर्टाने पण त्यांच्याबद्दलच दखल घेतली, सुप्रीम कोर्टाने सुद्धा दखल घेतली की महाराष्ट्रामध्ये 2,000 कोटीच्या खरेदीमध्ये 1,500 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या साठी जे काही डीबीटी योजनेच्या माध्यमातून त्यांना जे काही अवजार वगैरे दिले जातात त्याच्यामध्ये 1,500 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या सरकारने केलेला आहे. म्हणजे गेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची जी प्रथा जे आपण म्हणतोय महाराष्ट्राचं सरकार करते आहे आणि शेतकरी विरोधी धोरण म्हणजे आपण आता कापूस आणि संत्र्यांच्या शेतकऱ्यांच्या मधात बसलेलो आहोत. आपण पाहिलं की सरकारने शेतकऱ्यांना अनुदान तत्व पीक संरक्षण उपकरणे कीटकनाशके देण्यासाठी 5 डिसेंबर 2016 रोजी या जारी केला. अनुदान थेट खात्यामध्ये जमा केले जाते, परंतु संबंधित महामंडळाने यावर्षी कापूस साठवणीसाठी थैल्या, नॅनो डीएपी, नॅनो युरिया, मेटल कीटकनाशके आणि सोरेची वाढीव दराने खरेदी केलेली होती. आम्ही विधानसभेत हा प्रश्न विचारला होता, सरकारने उत्तर दिलं नाही. आता शेतकरी कोर्टात गेले आणि कोर्टाने या सरकारला याची वास्तविकता आज मांडलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार आणि आमचे डॉक्टर केडाम हे याचे आयुक्त होते कृषी विभागाचे, त्यांनी यांच्या त्या खोट्या कागदावर सही मारायला तयार नव्हते, तर त्याच्यामुळे त्यांची बंदी केली आणि आता त्यांच्या सचिवाची बंदी केली. म्हणजे शेतकऱ्यांना लुटायचं कसं आणि शेतकऱ्यांचा आणि यांचं काही केलं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, आमचं ध्येय आहे की शेतकरी विरोधी सरकार आहे, बेरोजगारांना महाराष्ट्र बेरोजगारांचं करणारा महाराष्ट्र आहे. आमची लढाई ती आहे. आमची लढाई ही खुर्चीची लढाई काँग्रेस कधीच लढली नाही. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा आम्ही सत्तेत येऊ आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आपले आता काय ते पोकलँड घेऊन फिरतात हे लोक आजकाल. ही जे 3 तोंड आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेत, हे 3 तोंड पोकलँड घेऊन फिरतात आणि जनतेचे पैसे लुटतात. त्यामुळे ती काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि मला वाटतं की अंबानगरीच्या सगळे पत्रकारही त्याच विचारांचे असतील असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून या महाराष्ट्राच्या सरकारला काय उद्धार करणं हाच ध्येय आपण सगळ्यांनी. महाविकास आघाडी सरकार तर लाडकी बहीण योजना बंद होईल असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. मला त्यांचा इलाज केलेला महाविकास आघाडी सरकार झालं तर लाडकी बहीण योजना बंद करू अशी 288 महाविकास आघाडी महाविकास आघाडी सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं. त्यांनी तसं नाही म्हटलं, पैसे वापस घेऊ म्हटलं. असं पण बोलले का? नाही, पैसे वापस घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.